नमस्कार, आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आहे तुमच्या सोबत नरसिंग बुरे। राज्यपाल CP राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून आत्ताच त्यांची जळगाव विमानतळावर आगमन झाले। त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी त्यांचे स्वागत केले। राज्यपाल यांच्या हस्ते मध्ये रेल्वेच्या भुसावळ विभागाचे हॉस्पिटल ऑन व्हीलचे उद्घाटन आणि रेल्वे ग्राउंड भुसावळ येथील सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन। ज्या अर्थी श्री CP राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य हे दिनांक 8/1/2025 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून राज्यपाल जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमाचे ठिकाण खासगी ड्रोन, खासगी कॅमेरे यांच्या वापरास प्रतिबंध होण्याकामी आदेश निर्गमित करण्याकामी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडील पत्रान्वये या कार्यालयास विनंती केली आहे। त्या अर्थी मी आयुष्य प्रसाद, जिल्हा दंडाधिकारी जळगाव, भारतीय नागरिक सुरक्षा सहित 2023 चे कलम 163(1)(3) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून श्री CP राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे दौरा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जळगाव विमानतळ परिसरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव तसेच रेल्वे स्पोर्ट ग्राउंड भुसावळ या परिसरात किमान 10 किमी पर्यंत अंतरावर ड्रोन, पॅराग्लाइड्स, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, प्रायव्हेट हेलिकॉप्टर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून व तत्समय हवाई साधने इत्यादीची उडान प्रवेश यांच्यावर दिनांक 8/1/2025 रोजी वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 18 या कालावधीत निर्बंध लागू करण्यात आले आहे। सदरचा आदेश वेळेअभावी संबंधितांवर वैयक्तिकरित्या बजावणी करणे शक्य होणार नसल्याचे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(1)(3) नुसार एकतर्फी आदेश पारित करण्यात आले आहे। तसेच सदरच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 2021 अंतर्गत कारवाई करण्यात येईल। जागतिक स्पर्धेसाठी जग खुले आहे, संधीचे सोने करा, राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिला। विद्यार्थ्यांना कानमंत्र डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधला राज्यपालांनी संवाद। जळगाव सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेचा युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांनी शिक्षण आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी संशोधनावर, अभ्यासक्रमावर भर द्यावा, कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे। त्यामुळे वेळ वाया न घालवता संधीचा सोनं करा, असे कानमंत्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला। राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर केतकी पाटील सभागृहात विद्यार्थ्यांचे संवाद साधला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मंचावर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, संचालक केतकी पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे, जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सचिव डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर सुहास बोरले, हृदयरोग तज्ञ डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर अनिकेत पाटील, डॉक्टर उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर NS आर्वीकर, डॉक्टर माया आर्वीकर, डीन डॉक्टर प्रशांत साळुंके, गोदावरी IM चे संचालक डॉक्टर प्रशांत वारके उपस्थित होते। राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था उभारून भविष्यातील नेतृत्व घडवण्याचे कार्य केले आहे। देश आणि राज्यातील सरकारने आता दुर्गम भागातील शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच नवीन शैक्षणिक धोरण देखील आता अंमलात येत असल्याने विद्यार्थ्यांनी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा सोनं करावे, असा कानमंत्र राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला। शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून ते व्यक्तिमत्व घडवणे, मूल्ये रुजवणे आणि समाजाची करुणा व समर्पण सेवा करण्यासाठी असते, असे सांगून डॉक्टर उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात यांची महाविद्यालयाचे प्रभावी शिक्षण देत असल्यामुळे नॅकनी नामांकन देऊन त्यांच्या अभ्यासक्रमांना प्रभावी श्रेणी दिल्याचे राज्यपालांनी यावेळी अधोरेखित केले। सप्टेंबरमध्ये जळगावला भेट दिल्याचे केले स्मरण। सप्टेंबरमध्ये जळगावला आपण भेट दिली तेव्हा या भागाचा प्रगतीसाठी असलेल्या अप्पर साधींनी मला प्रभावित केले। येथील विमानतळ लवकरच विस्तारित होणार असून त्यामुळे या भागाच्या दळणवळणातील मोठी सुधारणा होऊन विकासाच्या अधिक संधी चालून येतील, असे सांगून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा प्रगती आणि विकासाचे केंद्र म्हणून जलद गतीने पुढे येत आहे। अशा वेळी हे वैद्यकीय महाविद्यालय आधुनिक आरोग्य सेवेचे केंद्र बनू शकते, असे राज्यपालांनी CP राधाकृष्णन यांनी सांगितले। आपल्या आरोग्य सेवा जगभरात नाव
नवाजले जात आहेत। मात्र उत्कृष्ट सोबतच आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ व परवडणारी असणे आवश्यक आहे। आपल्याला आरोग्य सेवेची उत्कृष्ट आणि परवडणारी दर्जा यांचा समतोल साधावा लागणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी विशद केले। राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेले प्रश्न राज्यपालांना विचारले। राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अधिक वेळ न घालवता अधिक ज्ञान अवगत करून घेण्याचा सल्ला दिला। राज्यपालांनी केले नेत्र विभागाची पाहणी, रुग्णशाही साधला संवाद। राज्यपाल राधाकृष्णन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर NS आर्वीकर यांच्याकडून नेत्ररोग विभागातील रुग्णांना माहिती जाणून घेतली। या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत सोळंके यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे स्वागत केले। या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, डॉक्टर सुहास बोरले, सदस्य डॉक्टर केतकी पाटील, डॉक्टर वैभव पाटील, डॉक्टर अनिकेत पाटील, हे डॉक्टर नीतू पाटील, डॉक्टर रेणुका पाटील आदी उपस्थित होते। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।